हे समज चुकीचं आहे. ही आईला मॅडमची आणि किर्लोस्कर कुटुंबाची शुद्ध फसवणूक आहे. नाही, हे पाप आहे आणि ह्या पापात मला सहभागी नाही व्हायचं. इतकी वर्ष मी आईला मॅडमची किर्लोस्कर कुटुंबाची इमाने बरेच सेवा केली आणि आता हे नाही. मी आईला मॅडमला जाऊन सांगतो की मी आता तुमची नोकरी नाही करू शकत. मी ही नोकरी सोडतोय. नाही, पुढं जे काही विनाशकारी घडणार आहे त्याच्याकरता मला हे करावंच लागेल. सांग ना मारुती, तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आईला मॅडम, काही गोष्टी आहेत ना अंधारातच बऱ्या असतात. उजेडत जर का आल्यानंतर त्याचं फक्त दुःख होणार. दुःख. मी मीठ खाल्लंय तुमचं या घरचं. तुम्ही कायम माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. पण माझ्यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गालबोट लागू नये एवढीच इच्छा आहे. त्यामुळं मी तुमच्या बसता इथं दूर लांब गेलेलंच बरं. वहिनी थांबा. मी सांगते मारुती असं का बोलतोय ते. मारुतीच्या या बोलण्याला कारणीभूत आपला आदित्य. आज आदित्यमुळे तो हा निर्णय घेतोय की तो हे घर सोडून जाणार आहे. हो ना आदित्य? दामिनी, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? हो वहिनी. दादासाहेब, हो काय झालं? तुम्ही का असे गप्प आहात? तुम्हाला तर सगळं माहितीये ना. तुम्ही सांगा ना वहिनींना, आपण हॉस्पिटलमध्ये काय बघितलं सांगा. तू चाललीस ना सांगायला, मग बोल आता. सांगते ना, मीच सांगते. काय आहे ना वहिनी, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. ही तुमची लाडकी पारू, ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, तिथे तुमच्या या लाडक्या सुपुत्राने, या आदित्यने तिचं नाव काय दिलं होतं माहितीये बिलिंगसाठी? पार्वती आदित्य किर्लोस्कर. जे काही केलं ते पारूचा जीव वाचवण्यासाठी. आणि पारूला तिच्या मर्यादा माहिती आहेत, कारण तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत. त्यामुळे पारूच्या हेतूबद्दल मी स्वप्नात सुद्धा शंका घेऊ शकत नाही. त्यामुळे आदित्यने जे काही केलं त्यात त्याची काहीच चूक नाही असं मला वाटतं. आईला मॅडम, तुमचं मन आहे ना खरंच लय मोठं आहे. पण मला ना चुकीच्या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. त्यामुळे इथनं लवकरात लवकर बाहेर जाणं हा एकमेव मार्ग आहे. मारुती, तू दामिनीच्या बोलण्यावरून जर काम सोडून जाण्याचा निर्णय घेत असशील ना, तर हे फार चुकीचं आहे. अरे, आपली मुलं आहेत ती आपल्याला कधीच नाही फसवणार. आणि हे बघ मारुती, माझा पारूवरती पूर्ण विश्वास आहे.
जी मुलगी या घरासाठी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही ती या घराची अप्रतिष्ठा कशी होतील? हे बघ, तू असा काहीही विचार करू नकोस, निर्धास्त राहा. मॅडम, मला असं वाटतंय की तुम्हाला जे काही सत्य कळलंय ना ते अर्धवट आहे. खरी गोष्ट ही आहे की